चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड तलावावर सन 2014 मध्ये सुजल निर्माण योजनेअंतर्गत 4 कोटींचा खर्च केला गेला, जेणेकरून चांदूर रेल्वे शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल। मात्र या योजनेचा एकही फायदा चांदूर रेल्वे वासियांना झाला नाही। या उन्हाळ्यात स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा मिळायला पाहिजे होता, परंतु जुन्याच पद्धतीने तलावातून पाणी घेऊन शहराला अशुद्ध व गढूळ पाणी पुरवून चांदूरवासियांची एक प्रकारे थट्टा केल्याचा प्रकार प्रशासनामार्फत सर्रास केला गेला। ज्या पाण्याने येथील मुख्याधिकारी पदाधिकारी आंघोळही करू शकणार नाही, ते पाणी शहराला पुरवून उपकार केल्याची भावना प्रशासनामध्ये दिसली। एवढी तीव्र पाणी टंचाई असताना पाणी पुरवले। जर 4 कोटी रुपये शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी खर्च करून योजनेची अंमलबजावणी केली तर याचा उपयोग न घेता शहराला पाणी पुरवठा करावा लागला। मग या 4 कोटीच्या योजनेचा फायदा काय? याला दोषी कोण? ही समस्या कोणामुळे आली व ते 4 कोटीचे काय झाले? असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत। 2014 सन मध्ये 4 कोटी रुपये खर्च करून एक योजना लागू केली होती मालखेड धरणावर, आणि त्याचा उद्देश असा होता की त्या योजनेमार्फत पूर्ण शहराला शुद्ध पाणी पुरवठा झाला पाहिजे। मात्र आज या नगरपालिकेने ते योजना पूर्ण गुंडाळून जितकं घाणेरडं अस्वच्छ पाणी गढूळ पाणी या शहराला देण्याचा प्रकार चांदूर रेल्वे शहरात सर्रास सुरू आहे आणि प्रशासन बघायची भूमिका घेऊन झाली। यामुळे चांदूर रेल्वे शहरात 20 ते 25,000 लोक जे या पिण्याच्या पाण्याचा उपयोग घेतात त्यांचं आरोग्य धोक्यात आहे, आणि येणाऱ्या दिवसात जर त्यामध्ये दुरुस्तीवर काही करण्यात आलं नाही तर चांदूर रेल्वे शहरात भीषण परिस्थिती निर्माण आरोग्याच्या दृष्टिकोनातून होणार आहे। त्यासाठी आम्ही उपविभागामार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं की यामध्ये जे कोणी त्या योजनेला बंद पाडलं आणि त्याच्यावर कारवाई करावी, आणि त्या योजनेमध्ये काही जर त्रुटी असेल तर ते त्वरित दुरुस्त करून चांदूर रेल्वे वासियांना एक शुद्ध पाणी पिण्याचं उपलब्ध करावं, एवढीच विनंती करण्यात आली। ज्यांनी या योजनेत त्रुटी ठेवल्या त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे। 20 ते 25,000 लोकसंख्या असलेले चांदूर रेल्वे शहराला अशुद्ध अस्वच्छ गढूळ पाणी प्यावे लागत आहे। शहराचे आरोग्य आता दावणीला बांधणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी लावून तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच सदर योजना पूर्ववत कार्यान्वित करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे आदेश द्यावे व चांदूर रेल्वे वासियांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा येणाऱ्या दिवसात उग्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। चांदूर रेल्वेवरून शहजाद खान यांचा हा वृत्तांत।